वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित ग्रामगीता अध्याय क्रमांक 3 आश्रम धर्म श्री गुरुदेवाय नमः। श्रोती यांनी प्रश्न केला, मागे ब्रह्मचार्य आश्रम निरोपिला, जीवन विकासाचा बोलिला, पाया धर्ममय, तेथे संशय उत्पन्न झाला, काय ब्रह्मचारी राणे सर्वाला, मग संसाराचा उलाढाला कोणी करावा, याचे उत्तर आहे सोपे, जग चाले कोणाच्या प्रतापे, आपुलेच रडणे आपण न संपे, म्हणणे जगाचे कैसे होय, अरे तुम्हास याची चिंता कशाला, ते पाहू द्या निर्मे त्याला, तुम्ही साधीला साधा व्रताला, ब्रह्मचार्याच्या निष्ठिक ब्रह्मचार्य पाडा, परंतु अंधपात टाळा, वृत्त 8वे विषय चाळा, तरी सांभाळा गृहधर्म, 24 वर्ष ब्रह्मचार्य, नियम सांभाळिले वीर्य, तरी कायाने खुंटले कार्य, संसाराचे मुलगा जरा वयात आला, हवे तैसा वागू लागला, बाळपणीच भोगी तरुणाला, जन्म गेला दुःखी मग, ऐसे सनी श्वास सुखकर, दुबळे पाण्याचे पितर, यांनी होईल का संसार कधी सुखाचा, याचे जीवन म्हणजे पाप, त्याचा संसार म्हणजे ताप, त्याचे संतान म्हणजे शाप, संसाराशी संसार सर्व सुखी व्हावा, आपुलाही उद्धार घडावा, यास्तव ब्रह्मचार्य ठेवा, साधिला पाहिजे संसार पंथ न मोडावा, प्रजांतून खंडावा, म्हणून ब्रह्मचार्याने साधावा, गृहस्थाश्रम ध्यानी घेऊन निसर्ग नियम, धर्म युजेला गृहश्राम, त्यानेच व्यक्ती गाव राष्ट्र उत्तम, धारणे चाले, इंद्रियाची दुर्गती, ती लागे ना सहज हाती, पुढे होऊ नये फजिती, म्हणून यावे या मार्गी, एरवी लग्न केलेची पाहिजे, त्या विना कार्याची न साजे, ऐसाग्र धरतील जे ते व्यर्थवादी, जयाची साधे इंद्रिया दमन, वृत्ती सत्कार्य रमे पूर्ण, त्याने केलेची पाहिजे लग्न, ऐसे नाही परी संसार न करिता विरागी होय, त्यासी आहे महाभय, सेवा साधन ही कठीण जाये, बिकट आहे मार्ग तो, मुख्याने वेद अभ्यासावे, लंगड्याने पर्वत चढावे, आंधळ्याने युद्ध करावे, तैसे कठीण ब्रह्मचार्य, हे साधने सोपे नाही, तेसीच ही निसर्गाची लढाई, म्हणून त्याचा राजमार्ग तोही, कतिला धर्ममय, मुलगा धर्म विद्यालय शिकला, अभ्यासाने सद्गुणी झाला, शक्तियुक्तीने उंबरठा गाठला, तरुणाचा कळले निष्ठावंत ब्रह्मचार्य, शरीरी प्रकटले ओज वीर्य, निसर्गाचे झाले अनिवार्य, लग्न करणे न जाणो लग्नासी झाला उशीर, घडले जनी दुर्व्यवहार, जाणोनी वडील होती चिंता तूर, मुलासाठी योग्य देती लग्न संस्कार, बालपणाचा पडोनी विसर, करती तया जबाबदार, दीक्षा देऊनी संसाराची, गृहस्थनाचा काय धर्म, कोणते आचरण काय वर्म, तैसे आचरावे कर्म, गृहस्थाम शिकविती, आजवरी होता ब्रह्मचारी, आता वाढली जबाबदारी, पत्नी येता आपल्या घरी, घराची लागे साधावे,
मागे विद्याजनाचा व्यवहार, पुढे पाऊल पडे कामावर. म्हणून सावध सावधान सत्वर, बोलती तज्ञे. निधी घेऊन ज्ञानाचा, मार्ग सुधारावा जीवनाचा. धर्म साधावा कुटुंब राष्ट्राचा, यासाठी साधावा. प्रकृतीचा संयोग दिला, व्यक्तीने कुटुंब रूप विकास केला. तिने घराचा भार पडला अंगावरी. तैसे घडेल उद्योग करणे, आपुला सर्वाच वीर्य साधने. लग्न संस्काराने लाविले बंधने, समाज धर्माची. एक पत्नी व्रत घ्यावे, वाईट कुणाकडे न बघावे. हे निश्चयाने शिकवावे लागे तया. काही घडता दुर्व्यवहार, कलंक लागे घराण्यावर. म्हणतील मुलगा कुलगा सागर जन्मा आला. याच कारणाशी जपावे, सात्विक मार्ग अवलंबावे. संती सांगितले जे बरवे, तेची करावे सर्वथा. एकांत लोकांशी स्त्री पाऊन, होऊन द्यावे वृत्तीचे उत्थान. प्राण गेलाही अनमोल जीवन, होऊ नये कुमार्गी. एका पत्नीशी वस्त्र नेमिले, ऐसा गृहस्थ श्रम राहिले. तरी ब्रह्मचारी म्हणविले पाहिजे आम्ही. गृहस्थाश्रम जरी घेतला, पत्याने विषय वागला. तरी तो ब्रह्मचारी समजला जातो गृहस्थ. त्यासाठी उभयंता पाडावा संयम, कारणाविन नको संगम. एरवी आपुले व्रत नियम, दोघांनी आचरावे. संतांकरिताचे वीर्य देणे, एरवी आपुले ब्रीद रक्षिले. ऐसे साधले जीवन जाने, तोची मान तपस्वी. अहो लग्न जरी केले, तरी विषय सदक्ष नाही सांगितले. जन्म निभावासी मिळविले, साथीदार लग्नाने. जिंकवया काम वृत्ती, पत्नी नोवे वाढव्याती. उत्तम मार्गे मिळवावी संपत्ती, तेही आसक्ती जिंकवया. जीवनशक्ती एक झाली, तिने सुकर्ती प्रकाश पावली. सत्कार्य काळी उमल लागली, ऐसे वावे. सुखवावे मात्या पिताशी, बंधू भगिनी आणि इतराशी. वागण्याची रीती ऐसी, मोह पडावी सर्वांना. मोकळे बोलणे गोजिरवाने, चाल चालणे चारित्र्याने. जीवन गाठणे उज्ज्वलतेने, थोर मोठ्यांचे पाहुणी. संत ऋषींनी कथिले ज्ञान, त्याचे कारण अध्ययन. यानेच फिटले ऋषी ऋण गृहस्थांचे. संतांना करावे आदर्श साचे, तरी ऋण फिटले माता पित्याचे. अथवा आपणाची नाम वाढवे तयांचे, देशसेवेने. विश्वदेव जाणुनी सेवावा, तोची वैश्यदेव बरवा. प्राणी मात्रासी वाटा द्यावा, हाची यज्ञ पावन. यानेच फिटले देव ऋण, गृहस्थश्रमी सर्वांचे जीवन. संतोषावे दीन दुःख जन, सेवा भावे. याचित करावी कुटुंब सेवा, जीवसेवा ग्राम सेवा. ध्यानधारणेचा ठेवा, त्रिकाळ नेमिला सर्वाशी. गृहस्थश्रमी ऐसे वर्तले, अतिमत्व जीवना आले. साधू संती गौरविले, ऐसा गृहस्थश्रम. असो कोणताही आश्रम, त्यात मुख्य असो संयम. विकासाचा वाढवता क्रम, त्यागबुद्धीच्या. गृहस्थाशी संत झाले, उपभोगाचे पारणे फिटले. पुढे संस्कार बडवले, त्यागवृत्तीचे. आपली असली नसली होस, वाये मंद सावकाश. सुखवावे पुत्र रत्नास, वाटे पित्यासी. आपणासे आवडे घास, तर राखून देई तयास. दुसऱ्याच्या सुखार्थ भोगी त्रास, हे शिक्षण गृहधर्मी.
त्याच्या गुणात आपुले भूषण, त्यांच्या कीर्तीत समाधान, तो वाईट होता दूषण, लागले आम्हा ऐसी धरुनी दूरदृष्टी, व्हावे लागे त्यासाठी कष्टी, प्रसंग पडता उठाउठी, धावून झेली स्वतःवरी, परी आपुल्या पुत्रा कारणे, कोणावरी अन्याय न करणे, आपुल्या ऐसीच समजणे, मुले सर्वांची सर्वांकरिता झटावे, ऐसे व्यापक साधावे, हेच गृहस्थ मी शिकवावे, लागे तत्व पुत्रावरी दया करावी, तीस दासादासी वरी, प्रपंच तरी अंतरी, तोची धन्य गृहधर्म, पुत्र शिकवणी मोठा झाला, एक होता दुसराही जन्मला, तिसरा होताची संसार संपला, पाहिजे पित्याचा न संपता मग यातना, भोगाव्या लागती नाना, वर्णप्रस्ताप श्रम मनोनी जाना, योजिला धर्म संस्कारे, ऐसे जाने साधले, त्याचीच पुरुष मनने शोभले, एरवी ते विषयी झाले, गंधे गोडे वनर, मी तो ऐसे नवल पाहिजे, एकाने 40 विवाह केले, त्यास 60 पुत्र झाले, ते पाहिले शेतावरी, एक शेतावरी एक पत्नी, चिमण्या हाकलती महाराणी, लग्न म्हणजे आमदानी, जंगली जेठांची, असा हा संसाराचा तमाशा, वारे संसाराची आशा, सगळ्या आयुष्याची दुर्दशा, वासने पाही 2-4 स्त्रिया करती, आयुष्य सर्वांची नागवती, ही तो आहे पशुवृत्ती, गृहस्थाम म्हणू नये, पुरुषांना बहुपत्नीचा अधिकार, स्त्रियांनी कान करावे 4, हा दुर्गतीचा विचार दोघांचाही, एका स्त्रियेसी 10 पती, अजूनही कुठे असे ही रीती, त्या माऊलीची कोण गती, देव जाणे, हा सर्व अज्ञानाचा पसारा, वाढला तेवढा वाढे भरा, म्हणून आड या विकारा घातला पाहिजे, एकदा एक पत्नी केली, पुढे पत्नीची भाषा संपली, तरी दोघांनाही लाभे शांती संसाराशी, संसार सदाचा अपूर्ण, विकार नसे समाधान, ऐसी गटी बांधुनी खून, विचार सुख साधावे, दोघांचे वावे एक मन, तेचे नांदे स्वर्ग पूर्ण, होता आदर्श एक संतान, पंगत फेडिला देशाचा, यावरी श्रोता विचारिले, संतानासाठी लग्न नेमिले, परी एक स्त्रियेचे संतान न झाले, म्हणून केले दुजे लग्न, त्यासी निषेध आपण, आता सांगा न होत संतान, ऐसे फिटू शकेले ऋण, देशाचे आणि वडिलांचे, लग्न केल्याही वर, पुत्र न होता उदारी, म्हणती त्यास अधोगती सारी प्राप्त होते, याचे उत्तर यथार्थ एका, हा समाज वेड्यासारखा, सेवेने अज्ञानाचे मुक्ती सुखा, प्राप्त होतो कोणाही, पुत्र न होताही एक, संन्यासी ब्रह्मचारी कित्येक, तारले ऋषी मुनी संत देख, बुडाली अनेक श्वास सुखे, निपुत्रिकांचा अधोगती, ऐसे जे ग्रंथवेती म्हणती, त्यांच्या म्हणण्याची निष्पत्ती दुसरी होती, भरती ऐसा काळ आला, संन्यास देती ज्याला त्याला, मत द्यावे लग्न कार्याला, ऐसे झाले, ज्याने त्याने तप करावे, ऐसे धरले बहुतांच्या जीवे, म्हणून हे घालावे लागले ग्रंथकर्त्या, पुत्र व्हावा कुल उद्धारी, एरवी ती वांझही बरी, ऐसे बोलिले निर्धारी ग्रंथ माझी, यातून हाच निघे सार, समाज सुधारणेसाठी संसार, पुत्र नसती होता उद्धार, प्रयत्नशील गृहस्थांचा, समाजाच्या उन्नतीचे सूत्र, खंडून द्यावे सर्वत्र, यासी पूरक तोच योग पुत्र, बाधक तरी ती अधोगती, पाप पुण्य आपुले आपण, पुत्र बंधून तारी कोण, ही ग्रंथाची सत्य घोषणा, विसरू नये कोणीही, एक पुत्र जरी नसला, सर्व पुत्र आपुलेची मनाला, सर्वांचाही उपभोग आला, तरी झाला उद्धार त्याचा, असेल मुलासाठी धन, करावे सत्कर्याशी अर्पण, यात भावना ठेवू नये भिन्न, तरीची पावे सद्गती, आपुले घरची नवे घर, विश्व आपुले मकान सुंदर,
हेची शिकवाव्या असे संसार उद्धारतो याच मार्गी ऐसा करावा पूर्ण विचार दोघांनी आपुले शोधुनी अंतर दूरदृष्टीचा साधावा व्यवहार पुत्र असले नसले तरी मन काढावे घरातुनी पुत्रास जबाबदारी समजोनी पुत्र नसता गावास अर्पुनी देश वाटावे निघावे पत्नीसी घेऊनी जी धर्म अर्थ काम संगतीनी जी जरी साथन दे मोक्ष साधनी पुत्राजवळी राहू द्यावे पत्नी जरी देई संयोग तरी जीवनी वर्जता भोग दोघांनी अंगी बनावा त्याग निश्चयाने त्यापुढे कार्य संपले संसाराचे पुढेल जीवन वन प्रस्थापे मिळून तपाचे सद्वर्तनाचे धडे पावे दोघांनी पावी विशाल स्तरे मंदिरे तीर्थवने मनी कुटीरे अनासक्त वावया मने शरीरे चित्त लावावे सत्कर्मी सेवा कार्य वाहू द्यावे आत्मभाव अनुभवित यावे अनेकांसी धडे द्यावे शिकावया सेवा भाव सेवेसाठी द्यावी दीक्षा न्यावी लावे गावाची अवदशा काम करावे भरुनी हर्षा सर्वासाठी अंतरी शिक्षण संस्था आश्रम संस्था सत्संग संस्था परमात्मा संस्था याची करावी सर्व व्यवस्था शांतीसाठी अंधा पांघरू महारोगी अनाथ आणि वृद्ध जगी आश्रम चालवावे जगाजगी त्याच्या सेवेने गृहस्थांना वेळ न फावे म्हणून वन प्रस्थापे लक्ष द्यावे मुलाबाळासी सोंग पावे ब्रह्मचारी रक्षुनी द्यावे जीवनाचे शिक्षण जेणे करते निगतील पूर्ण सर्वांगीण उन्नतीचे ज्ञान द्यावे तया आश्रमस्थानी हे कार्य वन प्रस्थापाचे करावे घरदाराचे बंधन तोडावे अनासक्तीचे वागावे सेवेसाठी सर्वांच्या नुरता संसाराचा वासना वैराग्य येते सहज वर्तना उरले ते हेची कार्यजना शिक्षण द्यावे सर्वासी ग्रामसेवाची देशसेवा देशसेवाची ईश्वर सेवा हेची अनुभवया जीवन भावा वनप्रस्थाप आश्रम तिसरा वनप्रस्थाप आश्रम हा संन्यासाचा उपक्रम वावया वासनेचा उपनाश अंतरा माझी पुढे आहे संन्यास धर्म वनप्रस्थाप तोडण्याचा भ्रम अनुभवी आत्माराम वृत्ती उपाराम करावया जेव्हा घरातून मन निघेल सर्व देशी होईल सेवे लागेल संन्यास वृत्तीचे क्रम साधले परमात्म अंगी संन्यासाशी शिकवी वन प्रस्थापी शेवटी स्थित ज्ञात कैसी प्राण गेला ही आसक्ती पर्शमूळ होईन वन प्रस्थापी संन्यास त्यागला संन्यास स्वरूपी योग झाला परमरस वृत्तीने चाकला धागची खुंटला आसक्तीचा कडला आत्मा परमात्मा सकड जीव ब्रह्म कैवल्य केवळ प्रज्ञावृत्ती होय निश्चड स्वरूपा माझी ही स्थिती प्रज्ञा अंगी मुरली त्यासी जीवनमुक्ती लाभली याची सदेही त्याने साधली पूर्ण सफल जीवनाची तो सकड झाला स्फूर्तीदायक निस्पृश्यतेने मार्गदर्शक जीवनसृष्टी देई सम्यक सर्व जगाला हेची सत्य धर्माचे ध्येय हेची सर्व कर्माचे श्रेय सर्व ग्रंथाचे हेची तात्पर्य तुकड्या मने इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानु समंस तिन्ही आश्रम निरूपेले ग्रंथ तिसरा अध्याय संपूर्ण सद्गुरुनाथ महाराज की जय धन्यवाद।